आमचे बरेच काही प्रश्न आहेत. दादाची बॉडी कुठे आहे? गंभीर प्रश्न आहे. तुमच्या त्या बडबडच्या समोर मी विचारतो. बरोबर. दादाची बॉडी कुठं होती? जी सापडली ती दादाचीच बॉडी होती का? DNA टेस्ट झाली. माझ्या माहितीप्रमाणे 15 तास ते 20 तास DNA टेस्टला लागतात. बरोबर. कोण्या डॉक्टरला विचारा. 5 ते 7 तासात DNA टेस्ट झाली का? त्याच्यानंतर हातातले घड्याळ कुठे आहे? आणि दादाचा देवगिरीवरून निघाल्यानंतर विमानतळावर आणि विमानतळावरून विमानात बसण्यापर्यंतचा CCTV कुठे आहे? कोण ड्रायव्हर दादासोबत होतं? 27 जानेवारीला दुपारी 4:30 पर्यंत दादा मंत्रालयात होते. 4:30 वाजता 4:15 पर्यंत 4:30ला ते देवगिरीला आले. 4:30 ते 7:30 वाजेपर्यंत त्यांना भेटण्यासाठी पक्षातले प्रमुख लोक आले. 8 वाजता दादा टोटल फ्री झाले होते. धानाच्या फाईलवर सही राहिली वगैरे. 10 वाजता लेट नाईट ह्याच्यात तथ्य नाही. मी जे माहिती घेतली त्यात 8 वाजता दादा फ्री झाले होते आणि दादाच्या मनात होतं पुण्याला मुक्काम करणं. आणि 8 वाजता तुम्ही मुंबईत राहता, मुंबईतून पुण्याला जायला 2 तास सफिशियंट आहे. बरोबर. 10ला दादा पोहोचले असते. बरोबर. त्यात तास आणि प्रोटोकॉल. त्यात सकाळी दादा सर इतके 5ला उठणे, 6ला कामाला लागणे, 7ला निघाले असते तिथून 9 वाजेपर्यंत बारामतीच्या सभेला. हे प्रोग्राम कोणी बदलला? विमान अचानक नादुरुस्त विमान, ज्या विमानावर बंदीच आहे 1 वर्षापासून, तेच विमान दादाला दिलं गेलं.